नमस्कार. आज एक आगळ्या-वेगळ्या विषयावरती मी बोलणार आहे. जसं की आता समाजात बघत आहोत आपण लोकांकडे सुख आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, पण तरी पण लोकं सुखी नाहीयेत. तर याचं कारण काय आहे, की लोकं खूप जास्त विचार करतायत. ओव्हर थिंकिंग खूप जास्त वाढली आहे. जसं बाहेर वाहनांची गर्दी खूप वाढली, ट्रॅफिक खूप जास्त झालेली आहे. त्यामुळे ॲक्सिडेंट होत आहेत किंवा वेगळ्या-वेगळ्या घटना घडत आहेत. तसंच आपल्या विचारांचं सुद्धा झालंय. आपण खूप जास्त विचार करतोय. म्हणजे बघा ना, की रिॲलिटी खूप थोडी असते, एकदम छोटी असते. पण त्याची भीती आपल्या मनामध्ये खूप जास्त असते. मग त्या विषयाला घेऊन आपण एवढा मोठा विचार करत बसतो. एवढी ट्रॅफिक होते आपल्या विचारांची आपल्या डोक्यामध्ये, की जास्त विचार करून आपल्याला त्या रिॲलिटीची आपल्या डोक्यामध्ये भीती निर्माण होते. तसंच आपण म्हणजे आपलं काय आहे ना, आपण विचार जास्त करतो आणि करत काहीच नाही. सो आता आपल्याला असं करायला पाहिजे, की आपण एखाद्या गोष्टीचा विचार केला, की मला हे काहीतरी करायचंय. तर डायरेक्ट ॲक्शन म्हणजे घ्या. ॲक्शनमध्ये उतरा तुम्ही. नुसतं विचार करताय, मला हे करायचंय, मला हे करायचंय आणि करत काहीच नाही. त्यामुळे काय होतं मग आपला फक्त विचारच वाढत जातो. विचारच वाढत जातं आणि आपण काहीच करू शकत नाही. उलट आपलं खच्चीकरण होत जातं. जसं बघा आता मी छोटे-छोटे उदाहरणं देते तुम्हाला, की लहान बाळ असतं. त्याला चालायचं असतं किंवा तो म्हणजे तो जन्मल्यापासूनचा प्रवास जरी तुम्ही बघितला ना, तरी तरी खूप खूप सकारात्मक गोष्टी तुम्हाला तिथे बघायला भेटणार आहेत. जसं की बघा तो जेव्हा 6 महिन्याचा होत असतो, तेव्हा तो उलटं पडायला शिकतो. तो प्रयत्न करतो किंवा तो पहिल्या प्रयत्नामध्ये होत नाही कधीच. खूप वेळा प्रयत्न करतो, खूप वेळा ट्राय करतो, तेव्हा कुठे तो पालथा पडायला शिकतो. जेव्हा तो चालण्याच्या स्थितीमध्ये येतो, तेव्हा तो खूप चालायचा प्रयत्न करतो. उठून थांबायचा प्रयत्न करतो अगोदर, नंतर चालायला प्रयत्न करतो. डायरेक्ट चालत नाही तो. तो किती वेळा तरी पडतो आणि त्यानंतर कुठे चालायला शिकतो. माणसाचंही तसंच आहे. माणसंही चालतात 2 पायावरती. पण माणसांना एवढंच आहे, की छोट्या-छोट्या गोष्टींचं टेन्शन येणं, छोट्या-छोट्या गोष्टीवर खूप जास्त विचार करणं. तर सोडून द्या ते विचार करणं सोडून द्या आणि ॲक्सेप्ट करायला शिका, की ही गोष्ट आहे आणि ही अशी होणारच आहे. माणसाचा जसा फ्युचर असतो, तसाच भूतकाळही असतो, तसाच प्रेझेंटही असतो. जसं आपण जगतोय आता ते प्रेझेंट आहे. जसा काहीतरी भूतकाळ असतो, भूतकाळामध्ये काहीतरी गोष्टी घडून गेलेल्या असतात आणि त्या गोष्टीवर आपण विचार करत आपलं म्हणजे आपलं प्रेझेंट पण खराब करतो आणि फ्युचर तर खराब होतच ऑटोमॅटिकली. तर आपण भूतकाळातला जास्त विचार करण्यापेक्षा सध्या जी काय स्थिती सुरू आहे आपली ते ॲक्सेप्ट करा आणि त्याच्यावरती ॲक्शन करायला शिका. मला माहिती आहे इतकं सोपं नाहीये, जितकं आपण व्हिडिओमध्ये सांगतो किंवा एक कोणाला तरी आपण सजेशन करतो तितकं सोपं नाहीये, की विचारामधून मुक्त होण्यासाठी. पण हे बघा प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईलच असं नाही. जे आपल्यासाठी बनलंच नाही ते आपल्यासाठी असूच शकत नाही. आपण कितीही प्रयत्न करा, काहीही करा, काहीच नाही होऊ शकत. तर मग त्यासाठी आपण त्या गोष्टीला धरून बसायचं का? मग त्या गोष्टीला धरून बसलं तर नुकसान आपलंच आहे त्याच्यामध्ये. तर ती गोष्ट सोडून द्या आणि पुढे चला. दुसरं काहीतरी आपल्या नशिबात चांगलं असू शकतं. असा पॉझिटिव्ह विचार करत जर आपण पुढे गेलो तर कदाचित आपण त्या जास्त विचाराकडून मागे पडू शकतो. जसं आता बघायला गेलं तर आपण घरामध्ये टीव्ही असतो आपल्याला आणि प्रत्येकाचं वेगळं असतं चॅनल, की मला सिरियल बघायची, कोणाला कार्टून बघायचं असतं, कोणाला न्यूज बघायच्या असतात आणि म्हणजे आपल्याला कोणाला पिक्चर्स बघायचं असतं, कोणाला मराठी बघायचं असतं, कोणाला हिंदी बघायचं असतं. प्रत्येकजण आपण म्हणजे आता एखाद्यानं कार्टून लावले, मुलांना आपल्या समजा घरात कार्टून लावले. आपण कार्टून बघत बसतो का? नाही, आपल्याकडे ऑप्शन आहे, चॅनल चेंज करतो आणि आपल्याला पाहिजे ते बघतो आपण. सो तसंच आता असं आहे, की आपल्याला जर एखादी गोष्ट नसेल मिळत, तर त्याला सोडून द्या आणि पुढच्या गोष्टीसोबत घेऊया. कारण कसं असतं, एखादी गोष्ट आपल्यासाठी जर बनलेलीच नसते, तर आपण त्या गोष्टीच्या मागे पडण्यात काहीच अर्थ नाही. त्याला सोडून द्या आणि आहे तो दिवस आपला आनंदात घालवण्यासाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न करा. एखादी गोष्ट आहे समजा खूप जास्त तुम्हाला आवडते, कोणाला गायला आवडतं, कोणाला फिरायला आवडतं, कोणाला ट्रॅव्हल करायला जास्त आवडतं, कोणाला मित्रांसोबत गप्पा मारायला जास्त आवडतं, कोणाला जे काय आहे. काही काही लोक शेअरिंग खूप करतात, त्याच्यामुळे त्यांचं विचारांचं ओझं थोडं थोडं कमी होत जातं. पण काही काही लोक असं असतात की त्यांना एक्सप्रेस होता येत नाही किंवा व्यक्त होता येत नाही कोणासोबत. तर मग त्यांच्या विचारांचं ओझं जे आहे ते खूप जास्त वाढत जातं आणि त्याचं रूपांतर मग पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे डिप्रेशनमध्ये वगैरे होत जातं. तर मोकळ्या हवेमध्ये फिरायला जा, मित्रांसोबत शेअरिंग ठेवा, मित्रांसोबत गप्पा-छप्पा करा. जर तुम्हाला काय आवडत असेल, गायला आवडत असेल, त्याच्यासाठी थोडासा वेळ द्या, म्हणजे थोडंसं रिलॅक्स वाटेल आपल्याला. जसं की आता माणसाचं असं असतं की एखादं टेन्शन जर आपल्या डोक्यात असेल, एखादा विचार जर आपल्या डोक्यात असेल, तर आपण पुढेच नाही जाऊ शकत. म्हणजे आपला फ्युचर तर आहेच, म्हणजे झालं, संपलं, त्याचं काही नाहीच आहे, भविष्यात काही होणारच नाही आपल्या.
यश आणि अपयश जसं असतं तसं माणसाचं काहीतरी पुढे पण जाऊन होणारच असतं. तर जसं नाण्याला दोन बाजू असतात तसं एक एक बाजू सोडली तर दुसरी बाजू सक्सेस होणारच असते. तर आपण त्या दुसऱ्या बाजूचा पण विचार करणं तितकंच गरजेचं आहे. तर पॉझिटिव्ह थिंकिंग केल्या तरच आपण पुढे जाऊ शकतो. जर निगेटिव्ह मध्ये गेला तर निगेटिव्ह आपल्या आयुष्यात सगळं निगेटिव्हच घडत जातं. आजूबाजूला जर आपण आता जसं सोशल मीडियावर बऱ्यापैकी असे काही स्क्रोल करत असताना एखादा व्हिडिओ होतो आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपण स्वतःला रिलेट करतो की अरे हा माझ्या आयुष्यात पण असंच काहीतरी असेल किंवा असं असू शकतं, असं होऊ शकतं. हे आपण काय करत असतो की विचार करतो की असं होईल का, होऊ शकतं का, हे सगळं विचार करत बसतो. त्याच्यामुळे मग आपल्यामध्ये जी आपण सगळं सराउंडिंगला काय झालं तर निगेटिव्ह वातावरण झालेलं असतं. मनाची मेंटॅलिटी पण बनलेली असते निगेटिव्ह. आपल्याला आपण निगेटिव्ह पाहिलेलं असतं, मग ते निगेटिव्ह आपल्याला तिथं सोडायचं, निगेटिव्ह आपल्याला पुढे घेऊन जायचं नाही, कारण ते आपल्याला बरबाद करत आहे, आपल्याला पुढे घेऊन जात नाहीये. तर आपण ते निगेटिव्ह सोडून पुढे जाऊन आपण कसं आपलं सक्सेस मिळवायचं याच्यासाठी प्रयत्न करू शकतो. झिरो पासून माणूस पुढे स्टेबल होऊ शकतो, पण तेवढा आपल्याकडं म्हणजे आपण करून दाखवण्याची ताकद, आपल्या मनाचा स्ट्रॉंगपणा किंवा आपण पॉझिटिव्ह वेने तेवढं करणं गरजेचं आहे. मला तरी असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं सांगा? आणि या या ह्याच्यावरती मी याच्या अगोदर पण व्हिडिओ बनवला आहे, कारण ओव्हर थिंकिंगचे खूप जास्त प्रमाण वाढत आहे आणि त्याचे खूप साईड इफेक्ट आहेत. आता मी 1-2 केसेस माझ्या आजूबाजूलाच बघितले की खूप जास्त लोक विचार करतात आणि विचार करण्यामुळे म्हणजे असं होईल तर कसं, आणि योगायोगाने काय होतं, आपण एक असा विचार करतो की असं होऊ शकतं का, आणि योगायोगाने असं होतं. तेव्हा आपण जास्त जास्त त्या विचारात जातो अजून, की मी असा विचार केला होता आणि माझं असंच झालं. पण तसं नसतं. तो एक योगायोग असू शकतो. आपण विचार केल्यामुळे असं होतं असं काहीच नाही. त्यामुळे थोडंसं विचारापासून दूर गेलं पाहिजे आणि मनाला आपल्या हेल्दी कसं रिकामं कसं ठेवता येईल, जास्त विचार कमी कसं करता येईल याकडे प्रयत्न केले पाहिजे. लोकांमध्ये राहा, लोकांसोबत राहा, बडबड करा, बोला, हसा, गा, फिरा, मस्त खा, प्या. पण विचार करू नका, एकटे एकटे राहू नका. त्याचे खूप वाईट परिणाम आपल्या जीवनशैलीवर होत आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.